विघ्नेश चला लेट स्टार्ट टू गेम असा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवताना शिवरामजी वैती चला प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आम्ही करीत आहोत. जे सीमारेषेच्या आतमध्ये आलेले आमचे लाडके प्रेक्षकांना थोडंसं मात्र आपण सीमारेषेच्या बाहेर यावं. आणि या सुपर 4 पहिला सामना अप्पा स्ट्रायकर्स वर्सेस MP वॉरियर्स असा होणार आहे. फर्स्ट सेमीफायनल. दोन्ही टीमचे कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी राहायचं आहे. लक्षात घ्या या ओव्हर नंतर आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला 12th मॅच अजून आलेला नाही. विहान्स फायटर जरा खेळ थांबवा. अंपायर 12th मॅन येणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे. चला याच्यानंतर लक्षात राहू द्या आम्ही कोणतीच सूचना देणार नाही. ज्या संघाचा 12th मॅच नसेल 12 खेळ त्यांच्या विरुद्ध 2 धावांची पेनलाइज केले जाईल याची दक्षता घ्या. पहिला चेंडू अफलातून गुडल्यानं टप्पा पडल्यानंतर चेंडूला येऊ दिला ना हलक्यात त्याने फक्त त्याला ढकललं होतं. चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉन उरण परिसर आणि तिथे टक्की गाव याच्यामधून जर 2-3 वर्षाचा जर खेळ पाहिला धुमाकूळ घालतोय चैतन्य पाटील. अफलातून ऑलराऊंडर कित्येक अर्धशतक झळकावताना यूट्यूबवर झाला आणि तुम्ही सर्च करा चैतन्य पाटील. दॅट इज अ सुपर बॅट्समॅन दिसेल. पहिल्याच बॉलवरती मध्ये सिंगल घेतली आणि धावांचं खातं मात्र खुळलं. बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत तर त्याच विहान्स फायटर जुगाव टीम. आता डावखुरा बॅटर समोर आहे. हमजा खान द बेस्ट प्लेयर ऑफ द वाशी कॉलनी. राईट आर्म राऊंड द विकेट पिचिंग होत ऑफस्टम्पच्या खूप बाहेर. नो बॉलचा इशारा. फ्रंट जो आहे जो पाय होतो पाय जे बॉलिंग पॉपिंग क्रीज आहे ते म्हणे उलंडलं. पहिलं ओव्हर हाताळताना अभि पावसाळ्यामध्ये हा गोलंदाज इतकी पहिल्या ओव्हरमध्ये 5-6 धावा याच्यापेक्षा जास्त देत नव्हता. आशु 11 तुर्बेसाठी चांगला फटका परंतु हवेमध्ये इलिमेची कमतरता झेल होईल का. कपिल देव अंदाजा मध्ये गेले 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 हो 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 का आला मध्ये हा प्रश्न. मनोज चव्हाण बिग मिस्टेक. काय कपिल देव शॉट मी घेतला. तुम्ही पाहिलं तर सेम ऍक्शन मध्ये जसा धावला होता तसा इनसाइड सर्कल डबल सिमेंटचा हा क्षेत्ररक्षक चांगला एकदम घारी सारखी नजर होती. पण थोडक्यात मनोज चव्हाणचा तो अंग स्पर्श झाला. बॅलन्स तोळ गेला. ड्रॉप द कॅच. हमजा खानसाठी हे जीवनदान. नो बॉल होता. ओ स्टायलिश शॉट. अचंबित सरप्राईज. हो क्लास क्रिकेटचा एक्झिबिट बॅकफुट वर गेला. स्विच इट अँड नाईसली क्लिअर द बाउंड्री. 4 रन. बॉलिंग हमजा खानने तसंच करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नील जॉन्सन इज अनदर नाईस नेम. सर रिचर्ड हॅडली ऑफ द न्यूझीलंड द ग्रेट. अँड असे कित्येक उदाहरणं द्या. साहिल दिवेकरला पण त्या संदर्भात निखिलला त्या अंदाजाने पाहतो. ये लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ते घातक. पवन केने खऱ्या अर्थाने डाव्या हाताने तो इट्स नो बॉल. लगातारचा दुसरा चौकार प्लस एक म्हणजे 5 पंचक मिळतो आणि 5 धावणे पुढे सरकला जातोय. यावेळेला विहान्स फायटर जुगाव रोहित सोनावणे जे संघमालक आहेत आणि निश्चित ट्रायडन नवी मुंबई ही ओळख सर्व ऑल इंडियाला आहे का. यांचे ओनर कोण असतात त्यांचे ओनर अर्थातच सुरेशजी राणासाहेब आहेत. नो बॉल फ्री हिटची संधी.
ते फिल्डिंग प्लेसमेंट कदाचित पाहत आहेत का तीच आहे शिवरामजी वैती. आंतरराष्ट्रीय नियम कुणाला मात्र हाणण्याचा कोणतीच मध्ये संधी मिळणार नाही. ती सेम प्लेस मध्ये फिल्डर स्तब्ध राहतील. समोर हमजा खान फेसिंग टू अबी फ्रीट. ओ बॅटची कडा झेल घेऊन फायदा होणार नव्हता. बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्ड मॅनला क्लिअर करताना चकवताना गेलाय 38च्या बाहेर, परंतु मिळेल या फ्रीटच्या बॉल फक्त हमजा खानला सिंगल. केफ खान आणि हमजा खान यासाठी पारितोषिक आलेलं आहे भूषण. हनीफ जी पटेल जे पोलीस पाटील आहेत खेळण्याचे, काय लाजबाब खेळणे प्रीमियर लीग. मनोहरजी पटेल असतील, हनीफ पटेल असतील फुल्लातून, आणि हमजा खान आणि केफ खान साठी त्यांच्याकडे पारितोषिक सलगचे 3 षटकार 2000 5000. वा बाय वा पोलीस पाटील. हनीफ बाय आता उजव्या हाताचा जो ऑल इंडिया आयकॉन आहे तो स्ट्राईक वरती चैतन्य पाटील. गतीमध्ये छान गॅप काढले थ्रू द कव्हर मध्ये जो होता तो येते सुपर कव्हर मध्ये इनसाइड द सर्कल अडवला चेंडू. गुड स्टॉप इन देअर. फक्त सिंगल मिळते चैतन्यला. चैतन्य पोत सिंगलने पुढे तो जातोय 2 वर आणि टीमला घेऊन जातोय सिंगल 11 वर. 4 चेंडू आतापर्यंत. मी म्हटलं होतं 4 पावसाली जी स्पर्धा अशोक कुमार एलिबन जिंकली त्या अभिचा मोठा वाटा होता. P1चं ते पहिलं षटक पहिले 2 विकेट तर काढणार, फक्त 4 धावा किंवा 5 धावा. तोच अभि कमजिंग बॉल राईट आर्म गतीमध्ये पण छान बॅटची कडा त्यामुळे त्याने अपील केली नाही. हे चांगला संकेत आहे. गोलंदाज बरेचसे असतात ते बॅटला लागल्यानंतर उगीच अपील करत नाही. बॅट डिन बॉडी. बॅटला लागल्यानंतर सरळ डावखोरा हमजा खानच्या शरीराला लागलं, अपील केली नाही, पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. 11-0 गडी बाद सद्यस्थिती आहे. टॉस हरल्यानंतर सुपर 8चा चौथा सामना आपल्या बेटीला. विहांश फायटर जुगावच्या विरोधात ट्रायडंट 11 नवी मुंबई जो फिल्डिंग करताना. स्ट्राइक हमजा खान 2 एक्स्ट्रा आमने सामने. अभिच्या विरुद्धात हमजा खान. व्हेरी गुड बॉलिंग यार. हालचाली पाहिला त्याला जास्त रूम देऊ नये. एक्झॅक्टली ऑफसाइड ऑफ सम. गुड थिंकिंग ऑफ द बॉलर बाय अभि. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिली ओव्हरची झाली. सुपर 8च्या चौथ्याची ही समाप्ती. पॉवर प्ले मध्ये अफलातून ओव्हर मिळवले. 11-0 गडी बाद. आदेश come back to the cricket. MTC present battery.ai. चला अजूनही संधी आहे. अजूनही ज्याने कोणी प्रेक्षकांनी जे नाव नोंदवले नसते नाव नोंदवा मित्रांनो, कारण 17 आयफोन भाग्य. बघा वियांश चॅलेंजर्स टीम जो गाव संघ खेळतोय, तर प्रत्येक खेळाडूसाठी सूचना असेल आणि लगातारच्या 3 षटकारासाठी 5000चा कॅश प्राइज असेल. प्रत्येक खेळाडूने जर कुठल्याही खेळाडूने वियांश चॅलेंजर्स या टीमचा जर षटकार लगवते 3 षटकार तर 5000चा कॅश प्राइज हनीफबाई पटेल यांच्या माध्यमातून. आयकॉन अगेन्स्ट आयकॉन. आणि पहा आल्या आयुबने सांगितलंय का मी कासरगोडचा जरी असलो पण मन जिंकतो मी. नवीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकताना एक आयकॉनने घेतला विकेट. आयुब शेख टेक द विकेट ऑफ चैतन्य पाटील बॅक इनटू द पॅव्हलियन. दरम्यान प्रकाश चव्हाण सरांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सरस्वत स्वागत. आणि पुंडलिक हरियाल यांचं देखील स्वागत. युनायटेडची सगळीच टीम आज मुख्य व्यासपीठावर आहेत. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली याचे अगदी एक परिवार आहे. तो 16 सातत्याने दरवर्षी होतो. यावर्षी देखील तो 16 होणार आहे. आणि या परिवाराचा अगदी एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि ती संपूर्ण मंडळी आज युनायटेड स्पोर्ट्स आणि ट्रायडेंट नवी मुंबई संघ खेळतोय. सुरेशजी राणा अंकल यांचा संघ आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि त्याचा सामना पाहण्यासाठी आज सगळेच युनायटेड स्पोर्ट्सचे सदस्य उपस्थित आहेत. त्यांचं सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विघ्नेश. थँक्यू सो मच. काय सफलता काय एक अक्षरशः आग ओकताना. सेकंड मॅच आपण पाहिली होती डी आर पाटीलच्या विरुद्ध.
याच प्रकारचा केतन म्हात्रेचा विकेट त्याने पहिल्या चेंडूवर घेतल्यानंतर पहा एका ऑल इंडियाचा पुन्हा एकदा चैतन्य पाटील ऑल इंडिया द एंड ऑफ द इनिंग. आता मैदानाच्या आतमध्ये येतो इनट क्रमांक 3 वर खेळण्यासाठी अर्थातच वियान्स फायटर जू गावकडून बॅट्समॅन केप खान. सबमेन डिलिव्हरी टप्पापर्यंत लो राहिला चेंडू बॅकफुटवर जाताना त्याला स्टेट करतात कट करायचा होता परंतु सर बीट करून गेला विकेट किपरच्या हातात. मनोज चव्हाण इज विकेट किपर ऐरोली टीमकडून खेळणारा बालाचं मार्गदर्शन खूप लावलेलं मनोज चव्हाण. सिली मिडॉम विकेट पॉवर प्ले सेकंड ओव्हर. सुपर बॉलिंग आहे टप्पापर्यंत थोडासा मात्र जर खांद्याचा वापर अतिरिक्त केला होता. अफलातून कासर वडिवली ऑल इंडिया दॅट इज अ वॉट ऑलराऊंडर. नवीमध्ये बऱ्याच वेळा आयुबला आम्ही पाहिलं 9 सती दिवासो त्याच्यानंतर इर्ती गोठवली 2 वेळा प्लेअर ऑफ द मॅच. 127 9 विकेट इर्तीमध्ये स्वराज्य आणि त्याची खूप मात्र प्लेयर्स ऑफ द सिरीज साठी. फटका फसलाय हवेमध्ये चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल इज अनदर विकेट टू द ऑल इंडिया एफसेक. सुपर बॉलिंग आहे सट्टिक लाईन लेन गुड चेंज ऑफ द व्हेरिएशन इज अनदर विकेट. आता अडचणीत मात्र वियान्स फायटर जुगाव लगातारचे 2 विकेट या ओव्हरमध्ये मिळवताना बॅट्समॅन परतलाय अर्थातच केप खान. नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीग मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नाव टीम कॅप्टन ऑफ द मिडल 4 क्रमांकावर मयूर रामनाथ भोईर पेसिंग टू द ऑल इंडिया आयकॉन अयूब. लवली सुपर बॉलिंग आहे काय स्पेल यार हा गोखताना काय भेदकताय काय व्हेरिएशन आहे. आणि एक चांगली माहिती सगळीच आम्हाला विघ्नेशने पुरवली होती. सातारा प्रीमियर लीग त्यामध्ये उशिरापर्यंत रात्री खेळत असताना तो दूर प्रमुख सातारा लीगमध्ये ऑल इंडिया आयकॉनसाठी आणि तिथे मात्र 2 अर्धशतक या आयुष्यने याच मैदानावर फटकवल्यात. बॅकफुट गेल्या जागा बनले थ्रू द सुपर कबा. वॉट अ फिल्डिंग यार गो स्टॉप ऑन द डीप एक्स्ट्रॅक ऑफ विजन एरिया. सुपर फिल्डिंग यार एंड ऑफ द सेकंड पॉवर प्ले. फक्त या ओव्हरमध्ये अयुबनं धावा खर्च केल्या सिंगल 2 हादरे दिले व्हेरी इकॉनॉमिकल रेटमध्ये सुरेख असं 12/2 सद्यस्थिती खूप तंग करणार आहे ती अस्वस्थ करणार बेस फायटर. ते अस्वस्थला स्वस्त खूप याला मयूरने केले. बघूया जे उर्वरित 3 षटकामध्ये पाहिला तर मयूरचा खेळ कुठल्या प्रकारे होतो आणि त्याला 7 मात्र हमजा खान कसा देतोय. इम्पॅक्ट प्लेअर चला जितेश राऊत इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आत आणि येईल आणि त्याची जागा चला विनीत मैदानाच्या बाहेर येईल. एक क्लासिकल बॅट्समन म्हणून बोंडकोडी गावचा हा तारणहार आता मैदानाच्या आत इम्पॅक्ट प्लेअर. स्ट्रॉंग टीम आहे हे पाहिलं तर मी म्हणेन ट्रायडन नवी मुंबई 12/2 सद्यस्थिती काय स्पेल टाकल्या पॉवर प्ले मध्ये जी डी आर पाटील वॉरियर्स तुर्बेच्या विरुद्ध जे स्पेल च्या विरुद्ध मात्र आयुबने टाकलं होतं सेम स्पेल हा गोतणार त्याचा स्पेल. व्हेरी गुड बॉलिंग बाय ग्रेट ऑलराऊंडर कासर वडवली बाय आयुब शेख. 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समजते 12/2. चला प्रेक्षकांची सुंदर संधी आहे ज्याने कोणी नाव नोंदवलं नाही या ऑनलाईन प्रकल्पामध्ये त्यामध्ये तुम्ही नाव मत प्रक्रियेमध्ये नोंदवा अशी मी विनंती करतो कारण आणि मिळवा एक फॅन्टास्टिक आयफोन 17 बॅटरी .ai प्रेझेंटेड. चला 2 वेळचा खेळ संपते 12/2 सुपर 8 मधला चौथा मॅच. पहिली सुपर 4 मध्ये आपसामध्ये पहिली मॅच MP वॉरियर्स कोपरखंडच्या विरुद्ध अप्पा स्ट्रायकर
आणि विजेता टीम डी आर पाटील वॉरियर्स तुर्बेच्या विरुद्ध मात्र सुपर 4 अर्थात सेमीफायनल सेकंड खेळेल. बॅक टू खेळ 2 ओव्हरचा खेळ त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये मनोज चव्हाण मॅन फ्रॉम ऐरोली समोर आहे मयूर. फटका पासला हवेमध्ये बॉल. जी चूक झाली होती पहिली टक्कर मारताना परत स्वतःच्या गोलंदाज कसा उलट्या दिशेने जाताना उलटा सुलटा झेल घेतला आणि कॅप्टनची खेळी मात्र इथे झाली समाप्त. कम्स टू द एंड बाय मयूर बॅक व्हेरी क्विकली. फक्त एक धावसंकर हा मोरक्या हा कर्णधार परतला. बियन्स फायटरचा फाईट करण्याचा प्रयत्न करायला होता पण फाईट न देता तो मात्र अवघ्या सिंगलवरती जेव्हा टीमची संख्या आहे 12 आदेश. नो डाऊट तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांना समर्पित हे गीत. पहिली विकेट न बिग मॅन येतीन भोईर. फुलटॉस होती लो फुलटॉट शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण मिडफील्ड करतोय फंबलिंग करतोय त्याचा पुरेपूर फायदा मात्र घेताना जिथे एक मुश्किल होती तिथे कन्वर्ट झालं 2 मध्ये. 2 पहिल्या चेंडूवर आपल्या नावे करताना खातो खोलतो येतीन आणि टीम बियॉन्ड फायटरचा पोहोचवतो पुढे जो 12 मध्ये खूप मात्र त्रास देत होता त्या 12 संख्येला हटवताना 14 वर पोहोचलाय. तिसरं पकिती पात्र बॉलिंग मार्कवर मनोज चव्हाण फ्रॉम ट्रायडन 11 नवी मुंबई. ओ हलवा चेंडू खूप हलवा चेंडू होतो मारण्यासाठी रुची दाखवली नाही सोडून दिलं बाकीचं तमाम काम केलं. या चेंडूला मात्र घोषित करताना वाईट म्हणून एक्स्ट्रा धाव मात्र वाढेल स्कोर पोचवेल 15 वर 15 एक्झॅक्टली फॉर लॉस ऑफ 3 विकेट. चांगला फटका जस्ट ओव्हर द हेड एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण येतो चप्पल त्याने सिंगल मात्र मिळते तोपर्यंत दुसरीची मांग जरूर केली होती परंतु हमजा खानने म्हटलं जरा मित्र थांब स्कोर खूप कमी आहे. परंतु जी ताकद हमजा खान होती आम्ही पाहिलं 21-22चा जेव्हा येतीन होता थोडंसं विसर निश्चित प्रेक्षकांना पडलेला असेल का हा फलंदाजाने तब्बल 3 वेळा एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार खेळण्याचा भीम पराक्रम केलाय. परंतु ही संधी आहे येतींसाठी जो विसरलेला खेळ विसरतात प्रेक्षक त्याला पूर्ण जागा करण्यासाठी याच्यापेक्षा चांगली कोणतीच म्हणजे संधी येतींकडे नसेल कारण अडचणीमध्ये आहे संघ 15 वर 3. तेव्हा जर आपल्या संघाला एक वेगळ्या उंचीवर न्यायचं असेल तर याच्यासारखा दुसरा मौका नाहीये. मध्ये बॉल लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण कॅप्टन चंदन तलवार धारदार तलवार करत 2 पंचामध्ये हा अक्षरशः झेल सोपा करताना विकेट आणखीन पडते. दयनीय अवस्था 15 वर आता 4. हमजा खान बॅक. सिंग प्रिन्स सीवूड प्रीमियर लीग ही तब्बल 3 वाला प्लेयर ऑफ द सिरीज आणि याच्या नेतृत्वाखाली SSP जे 10 पर्व झालेत त्या 10 पैकी 4 वेळेला या टीमला कॅप्टनशिपच्या जोरावर चॅम्पियन्स बनवले. खूप चांगला ऑलराऊंडर आहे जोडला तर जोडतो मॅच फोडतो ऑलराऊंडर आहे. डाव्या हाताने बॉलिंग डाव्या हाताने बॅटिंग दॅट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑलराऊंडर प्रिन्स महेंद्र सिंग. पूर्णपणे खेळपट्टीची सजावट कोणत्यापर्यंत लावले नाव एंड चेंज केली आता मनोज चव्हाणने. तो येतो राईट आर्म राऊंड द विकेट. हो 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 अचंबित एक वेगळा चेंडू हाताळला पहा जोरात टाकेल असं वाटलं होतं गतीमध्ये परिवर्तन लेग बायचा इशारा अतिरिक्त धाव मिळते एक्स्ट्रा मध्ये स्कोर मात्र पोहोचला जातोय. बियॉन्ड फायटर जो सुपर 8चा शेवटचा मॅच 4था मॅच खेळताना
खूप खराब स्थितीमध्ये, बिकट परिस्थिती. 17/4 तिसऱ्या ओव्हर मैदानाच्या आत आणि बॉलिंग मार्कवर मनोज चव्हाण. शेवटचा बॉल. अयुबनं अभिन अफलातून स्पेल टाकलाय. पाऊस ते 2 आणि 2 मध्ये अवघ्या फक्त 12. आता या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आतापर्यंत दिलेत मनोज चव्हाणने. फुल टॉस. ओ माय गॉड, व्हॉट अ जजमेंट, व्हॉट अ बॅलन्स ऑफ द बॉडी. कॅप्टन चंदन तलवार. आणखीन एक अफलातून जेल. इथे बिग मॅनची खेळी मात्र झाली समाप्त. ठीक. तमाम प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आस्वाद घेतात. प्रेक्षक, तुम्हाला एक iPhone 17 जिंकण्याची नामी संधी आहे. त्यासाठी battery.ai या गेम झोनला तुम्ही भेट द्या. तुमचं रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन फ्री आहे, कुठलाही चार्जेस नाही आहे. त्यामुळेच तिथे रजिस्ट्रेशन करा आणि iPhone 17 साठी लकी ड्रॉसाठी आपलं नाव नोंदणी करा, जेणेकरून तुमचं देखील iPhone 70 वर नाव येईल. त्यामुळेच लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण लकी ड्रॉ करणार आहोत आणि विजेत्यास भाग्यशाली विजेत्याला आपण देणार आहोत iPhone 17. म्हणूनच battery.ai च्या गेम झोनवर इथे नक्कीच भेट घ्या. तिथे जाऊन गेम खेळा. तिथे तुम्हाला पॉवर बँक असेल किंवा जिम बॉटल्स असतील असे पारितोषिक जिंकता येतील. आणि त्यासाठी battery.ai च्या नक्कीच गेम झोनला जाऊन तुम्ही भेट द्या आणि तिथे आपलं iPhone 17 साठी लकी ड्रॉसाठी आपण कुठलाही शुल्क न देता आपण रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद. नाव स्टायलिश प्लेयर योगेश. नवी मुंबईचा विराट कोहली जॉईन टू द महेंद्र प्रताप सिंग, अर्थातच प्रिन्स. सांगता 12 चेंडूचा खेळ. बॅक टू द क्रिकेट. सध्या परिस्थिती खूप मात्र वाईट आहे. खराब स्थिती. बियन्स फायटर जुगाव ट्रायडन नवी मुंबईच्या विरुद्धमध्ये खेळताना. कॅप्टन बॉलिंग मार्कर. वॉटर लॉप ओव्हर द लॉंग ऑफ. हिज अनदर बिग वन. सुपर शॉट बाय प्रिन्स. सिंग. सीवूड प्रीमियर लीगचा बेताज बादशाह. विनेत कोटे असेल, आनंद बालाजी असेल, प्रिन्स असेल. आणखीन तिथं खोलवरच्या टप्प्यात डाऊन ड्राईव्ह केलं मिस्टर ग्रुपमध्ये. एक सिंगल तर दुसऱ्याची मांग जरूर असेल, परंतु थांबवलं नवीन आलेलं योगेशनं. बैठक चांगली मारतो योगेश. एक्स्ट्रा कव्हरला चांगला खेळतोय. ज्या गोष्टी आम्ही यतीनच्या बाबतीत बोललो तसेच या याराना दोस्ताना खूप दोस्ती आहे, गैरी दोस्ती आहे, घट्ट मैत्री आहे योगेश यतीनची. एक मित्र गेल्या स्वस्तात, पण दुसरा मात्र निश्चित करामत करेल. अनिप पटेल पोलीस पाटील स्वीप 6ला फक्त स्वीपचा षटकार जर मारला तर रोख रुपये 500 देण्यात येतील. थँक्यू सो मच अनिप बाय. स्ट्रोक ऑफसाइड ऑफस्टम ऑन ड्राईव्ह केला. दुर्वन क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन करता. फक्त सिंगल मिळते. पहिल्या चेंडू सिंगल घेतली. अर्जित करताना खातो कोळते योगेश भोईर. रिद्धी सिद्धी हे चषक ज्याने ज्याने बघितले पर्व 15 पर्यंत तोपर्यंत काय लाजवाब ते रिद्धी सिद्धी चषक. नितीन भोईर योगेश भोईर या भावांच्या जोडी जशी दाखवत तसं भालचंद्र चषक येतील आणि वैभव भोईरच्या वतीनं हे अफलातून आयोजक आहेत. सिंगल घेते 25 वर 5 सद्यस्थिती. चौथं ओव्हर प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन चंदन तलवार फ्रॉम कोपरखेरणे गाव एंड कडून. आता डावखोरा प्रिन्स समोर. ओ माय गॉड, फिरवलाय वाटलं होतं त्याला का थोडंसं इनस्विंगर होईल, पण झाला आउटस्विंगर. दोन्ही करामत करतो चंदन तलवार. म्हणून तर इज अ लीडर, इज अ टीम स्किपा ऑफ द ट्रायडंट नवी मुंबई. बॉलिंग मार्क जाताना अडचणीत आहे, अडचणीत बाहेर काढण्याचा जरूर प्रयत्न केला जातो मैदानाच्या आत. सबमेन डिलिव्हरी खालून राहिला चेंडू. वेर गॅदर बिहाइंड द स्टंप. ऑल इंडिया प्लेयर अयुब शेख. नो रन. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त अभिने धावा खर्च केल्या. अर्थातच 11 धावा, माफ करा. त्याच्यानंतर नंतर आला होता अयुब शेख. ऑल इंडिया त्याने धाव फक्त 1 दिली होती. ओ माय गॉड, खूप चांगली गोलंदाजी. सट्टिक चौथ्या ओव्हरची होते समजा 25-5. एकदम खराब स्थितीमध्ये
या सुपर 8चा चौथा मॅच बियन्स फायटर फाईट करताना प्रयत्न येतोय, मग फायटरना ती संधी मात्र देत नाहीये. 4च्या 4 गोलंदाजीने आतापर्यंत आपण कटाक्ष टाकवत. अभिने पहिल्या ओव्हर हाताळलं, पॉवर प्लेचं 11 धावा खर्च केला. आयुब शेखनं दुसरं ओव्हर टाकलं, अवघी 1 धाव देताना 2 विकेट त्याने मिळवलं. ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटीलची ती विकेट. त्यानंतर मनोज चव्हाण 5 धावांचं ओव्हर 2 विकेट प्राप्त केल्या. आणि आता कॅप्टन आला होता चौथ्या ओव्हरमध्ये, त्याने 8 धाबा. अशा प्रकारे 4 ओव्हरची झाली समाप्ती. 25-5, 6 चेंडूचा खेळ बाकी. ही थोडी निराशाजनक धावसंख्या आहे, त्याला हटवण्याचा प्रयत्न योगेश करेल काय? त्यासाठी 6 चेंडूकडे पाहूया खेळ. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेळणे आणि तिथे सीझन 1 LMTC battery.ai प्रेझेंटेड टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग. तर यश हा गोलंदाज शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये वापरला जातोय. ट्रायडन नवी मुंबई एक प्रख्यात ग्रामीण असो खुल्या गटातील या टीम आपल्याला सातत्याने संपूर्ण देशामध्ये खेळवताना त्याचं खरं कारण आहे सुरेशजी राणा क्रिकेटचे निश्चित प्रेम. आणि पहा संपूर्ण फॅमिली. यश पाटील साठी हॅट्रिक साठी चिरंजीव पाटील यांच्या वतीने 2000चा कॅश प्राइज दिलं जाईल, याची नोंद घ्या. हॅट्रिक साठी ही पारितोषिक असेल. यश पाटील साठी चिरंजीव पाटील यांच्या वतीने. धन्यवाद. शेवटचा ओव्हर पहिला बॉल, मॅचची कडा, परंतु घुटमरतला चेंडू जागेवर. थोडंसं मात्र पूर्ण तयारीशी आहे प्रिन्स का स्ट्राईक जास्तीत जास्त मला देईल काय, पण तेवढ्या तोडमाळीचा खेळाडू आहे योगेश. नवी मुंबई मधला विराट कोहली म्हणून हे नाव त्याला दिलं. स्टायलिश प्लेअर म्हणून त्याची गणना केली जाते. काल एक स्टायलिश प्लेअर टेनिस क्रिकेटचं मोठं नाव ऋषीजी वैद्य आले होते. अमृत इलिबन पाहिलं तर हे स्टायलिश खेळाडू ज्याने खरे क्रिकेटमध्ये देखणे पण आणलं होतं. शेवटचा ओव्हर दुसरा बॉल मैदानाच्या आत आणि मिळतील 4 योगेशला 4 रन. बऱ्याच वेळानंतर चौकार अर्थात battery.ai चा हा अफलातून चौकार 4 रन. लावले योगेश तुझ्यासाठी. या दार प्रेक्षकांना तो खेळ तो 2-3 वर्षात धुमाळ करणार योगेश चा खेळ आम्हाला याद येतोय. त्याच्या आठवणी आम्हाला ताज्या कर असा या गाण्यातून सांगितलं देशने. चौकार आलेल्या धावसंख्येला हलकसं मात्र आकार देताना 29-5 अलाउन द कार्बेट. चुंबन घेऊन चाललं जोपर्यंत मिड विकेटला स्वतः कॅप्टन जाईल. फील करे सिंगल मात्र अजित केली. व्हॉट अ लवली थ्रो चंदन तन्मय. एक्झॅक्टली ऑल इंडिया विकेट कीपर हँड सटीक थ्रो. सिंगल मिळते. 30 वर पोहोचले. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. आणि प्रिन्स SSPL खूप चांगली स्पर्धा ती प्रीमियर लीग सातत्याने 10 वर्ष. ठीक. चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 1 MP वॉरियर्स वर्सेस अप्पा स्ट्रायकर्स. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. शेवटचा ओव्हरचा चौथा बॉल बॉलिंग मार्कवर यश पाटील. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. त्याला माहीत आहे मिड विकेटला थोडंसं नजर टाकलेली आहे. त्यासाठी मिड विकेटला मिडलला लेगच्या पण न चाकता चेंडू एक्झॅक्टली अपसाईड. चांगली सोच आहे. जो स्लॉगिंगला घेऊन येते ते विविधता या प्रकारे असतं का मनामध्ये बॅटरचे काय झाले ते ओळखलं ना अर्ध काम तुमचं पत्ते. तो अतिशय चांगला चेंडू टाकला. अक्षरशः मात्र थांबवलं. आता 2 चेंडू मात्र शिल्लक. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि तिथे ते विकेट मात्र गमावून बसलाय. प्रिन्स परतलाय. इरमुसले या नजरेनं दबक्या पावलानं मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना आणखीन विकेटचं प्रदान होते. बियन्स फायटर जुगाव. रोहित सोनवणे पाहिलं तर थोडंसं निश्चित मात्र या टीमची सद्य परिस्थिती तंग आहे. 30 वर 6 गडी बाद. फक्त शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी एक स्टायलिश प्लेअर नेहमीचा विराट कोहली. योगेश टू यश पाटील. या चेंडूवर किती धावा मिळतील आणि त्याच्यामुळे मात्र समोर नजरेसमोर असेल टार्गेट सेट.
फुल टॉस होती, ज्याचे विशेष फायदा उठवू शकला नाही. शेवटच्या बॉल मध्ये मिळते आणखीन यश पाटीलला विकेट. एक रनआउट, त्याच्यानंतर विकेट. अतिशय चांगले ओढ टाकले यश पाटीलनं, जे पहिल्या ओव्हर पासून अक्षरशः मात्र 21 संधी मोठे फटके खेळण्याची खेळणी दिली नाही. एवढी सटीक लाईन. गुड बॉलिंग हँडलिंग बाय चंदन तलवार, टीम कॅप्टन. धावा फक्त लागतात 30. स्मॉल स्कोर टार्गेट 31 धावांचं टार्गेट. आणि त्याच्यानंतर सेमीफायनलच्या आपण जाऊया. टॉस का बॉस मैदानाच्या आतमध्ये, आणि तिथे असतील आमचे विघ्नेश मडबी. थँक्यू व्हेरी मच. युनायटेडची सगळीच टीम, राजभोग सर असतील, रामपोळ सर असतील, सत्रे सर असतील, चव्हाण सर असतील, मी सगळ्यांनाच विनंती करतो, जावेद भाई असतील, गायकवाड साहेब असतील, या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांची शुभ असते. आपण टॉस करणार आहोत. चला, सेमीफायनल नंबर 1 MP वॉरियर्स वर्सेस अप्पा स्ट्रायकर्स. मी प्रकाशभाई आपण देखील चला, सगळीच मंडळी आपण टॉससाठी. मंदारा परब आपण देखील जॉईंट व्हा. चला सगळेच. अरुण सर चला, टॉस साठी आपण जाणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 1. चला, दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होतील. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या समोर MP वॉरियर्स कोपर खिरणे, त्यांच्या विरोधामध्ये अप्पा स्ट्रायकर्स. आपण पाहू शकाल. चला, दोन्ही टीम कॅप्टन, मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की आपण या जॉईंट व्हा, आणि बाय आपण देखील जॉईंट व्हा. सगळ्यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन विक्की मुंबईकर आणि भावेश नाईक. अरुणभाई राजभोग यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. अरुणभाई प्लीज आपण जॉईंट व्हा. चला, कॉल करतील भावेश नाईक. चला, कॉल भावेश नाईक करतील. स्पिन करा. टेल इज कॉल अँड कॉल इज टेल. भावेश, टॉस तुम्ही जिंकलाय. सेमीफायनलचा सामना आहे, पहिला सेमीफायनलचा सामना. काय म्हणाल, काय घ्याल? आम्ही फिल्डिंग करू. एक स्टेप राहिली आहे. एक मॅच जिंकल्यानंतर मेगा फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. किती टीम रेडी आहे, किती कॉन्फिडन्स आहे? आणि कॉन्फिडन्स असं काय नाही, आम्ही आमचा नॉर्मल गेम खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. महेश पाटीलचं जे स्वप्न आहे, ज्यांना चॅम्पियनशिप जिंकायची आहे, त्यांनी म्हटलं होतं की मी एकदाही स्पर्धा जिंकलो नाही, तर ते जिंकण्याचं स्वप्न साकार होईल असं वाटतंय? हो, नक्कीच. आम्ही आमच्यासाठी नाही पण दादासाठी नक्कीच खेळू. विश यू ऑल द बेस्ट. आपण विकी मुंबईकर येतोय. प्रत्येक मॅचपासून खूप चांगला परफॉर्मन्स झाला आहे. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जे करायचं होतं तेच मिळालं असेल कदाचित. तर किती टार्गेटपर्यंत जावं लागेल? आम्ही 75-70 येस आहे. अप्पा स्ट्रायकर्स टीम या मैदानाचा राजा म्हटलं जाईल, कारण की या मैदानावर NMPL स्पर्धा जिंकली आहेत. आता NMTCच्या माध्यमातून नवी मुंबई चॅम्पियनशिप टेनिस बॉल प्रीमियर लीग जिंकेल का? आता आत्मविश्वास आहे? आम्ही तर पूर्ण प्रयत्न करणार. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी मान्यवरांना विनंती करतो, मॅच सुरू होते त्यामुळेच आपण जाऊया डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये आणि मॅचला होते सुरुवात. टार्गेट छोटं आहे पण ही स्पर्धा मोठी आहे. ही स्पर्धा भरपूर मोठी आहे, कारण की या स्पर्धेसाठी भरपूर लोकांनी आम्हाला सहकार्य केले. त्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. आणि अखेरच्या टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेमध्ये पोहोचतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय नवी मुंबई क्रिकेटचा घमासान, नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीग 2025चा पहिला पर्व, आणि या पहिल्या पर्वाचा अंतिम दिवस रंगला जातोय. जाऊया कमेंटरी बॉक्समध्ये, ऐकूया पुढच्या सामन्याचं विवरण. धन्यवाद. येस, 31 स्मॉल, परंतु गोलंदाजीनं करामत केली. गोलंदाने तो मॅजिक स्पेल टाकला सेपरेट हँडमध्ये, तर मॅच रंगेल. 31 धावा जरूर आहेत, पण मॅच विकेट जर घेताना दिसतील तर तुफान उत्कंठावर्धक स्थितीमध्ये जाईल. आइए विघ्नेश, और सुनाए आगे का खुदे का अखोखा हाल.
वेलकम सुमित साळवी, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवी मुंबईच्या या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये भूमिपुत्र मैदानावर झालेला क्रिकेटचा घमासान, त्याचं नाव आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि Battery.ai प्रेझेंट्स नवी मुंबई क्रिकेट लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा. टार्गेट छोटं आहे, आपण पाहू शकाल. पहिला डाव पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये वियांश फायटर्स टीमने धावा उभारल्या तब्बल 30 धावा आणि 31 धावांचं माफक टार्गेट ठेवलं गेलं. या स्पर्धेतलं अगदी छोटं टार्गेट म्हणावं लागेल, निच्चांक म्हणावं लागेल. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आयुब शेख आणि जितेश राऊत पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुशील धाकवळ यंगस्टर खेळाडू आहे. ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख. पहिलाच बॉल सोडून दिलाय अपस्टमच्या बाहेर, अगदी वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. इम्प्रेस केलाय सुशील धाकवळने कमी वयामध्ये जुगाव टीमसाठी जो क्रिकेट खेळला आणि गोलंदाजीची धार सातत्याने पाहायला मिळाली. सुशील धाकवळ सांगे प्रीमियर लीग, गोवाची प्रीमियर लीग देखील तो खेळला आणि कमी वयात आपला क्रिकेटचा ठसा उमटवला या खेळाडूने. इथे मोठा फटका लगवला जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड विकेट रीजनमध्ये. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे हमजा खान, ज्याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. आज स्टार्ट देखील चांगला पाहायला मिळाला होता, पण शेवट चांगला करता आला नाही. चैतन्य पाटील हा देखील या टीमचा ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळताना दिसतोय. टाकी गावचा सितारा आहे आणि नुकतंच जे रायगडमध्ये पावसाळी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमधील मालिकावीरची बाईक पटकावली होती. लेदर क्रिकेटचा भरपूर सराव करतोय, तो देखील याच मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळाला. जितेश राऊत काय खेळलाय, बॅटची एज लागली होती का, थोडीशी नाराजी व्यक्त केली. अगदी शोल्डरला किंवा आर्मला बॉल लागला होता. जितेश राऊतने TDPL ची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. सुपर परफॉर्मन्स केला होता आपल्या टीमसाठी. दोन्ही मॅचमध्ये कडक परफॉर्मन्स. 46 धावाची झंझावत केली होती ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये. इथे आल्या मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रॉंग अपील केली आहे. अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाहीये. दोन्ही अंपायर तटस्थ आहेत. जितेश राऊत देखील क्रीजमध्ये आहे. दोन्ही अंपायर एका जवळ येते असताना पण कौतुक करावं लागेल सुशील धाकवळचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. आज या स्पर्धेसाठी अनेक प्रेक्षक आहेत. युनायटेड स्पोर्ट्सची सगळी टीम आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे आणि प्रेक्षकांमध्ये बोनकुडे गावातील अनेक प्रेक्षक ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. आमचे सगळेच मित्र बोनकुडे गावातील समर्थक खेळाडू आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आणि अंपायरचा डिसिजन येतोय नॉट आउट. जितेश राऊत अकॅडमी जी आहे, ज्या अकॅडमीच्या माध्यमातून यंगस्टर खेळाडूला लेदर क्रिकेटची धडक देतो. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, अनेक चांगल्या इनिंग आम्ही पाहू शकाल. अग्रिगोळी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने. धुवाधार बॅटिंग केली होती जितेश राऊतने. तो फलंदाजीसाठी आहे. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. फटका चांगला आहे, स्क्वेअर कट, वाडा शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, नेत्रदीपक फटका. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट बॉल होता, अगदी शरीरापासून दूर खेळलाय. स्क्वेअर कट, 2 क्षेत्ररक्षकांना जी भेदून चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. 31 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुशील धाकवळ आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक, सबमरीन डिलिव्हरी, खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. सुशील धाकवळने आपलं काम चोख बजावलंय. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर बिनगडी बाद.
5 वर बिनगडी बाद 31 धावांचं टार्गेट आहे. सुशील डाकवलने अप्रतिम षटक हाताळलं. एक चौकार वगळता सगळेचे सगळे चेंडू अप्रतिम दर्जाचे हाताळले. अयूब शेख मॅन फ्रॉम कासर वडवली, प्रिन्स 11 कासर वडवली या टीम मधून ग्रामीण क्रिकेट खेळला. ठाणे क्रिकेटचं क्रिकेट गाजवलं. अगदी हे मैदानात ज्या ज्या वेळेस अयूब शेख येतो ना त्या वेळेस गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडतोय. मला आठवते की धर्मवीर आनंदी चषक ही स्पर्धा देखील त्यांनी गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्यांनी पटकावला होता. मागच्याच हंगामामध्ये सातारा प्रीमियर लीग याच मैदानावर झाली होती. तिथे ॲज ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना तिथे देखील मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पटकावलं होतं. आणि या स्पर्धेमध्ये देखील अयूब शेखने लाजवाब खेळ केला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. अक्षय पाटील मॅन फ्रॉम नौसाती देवा. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अयूबला शांत ठेवले. आतापर्यंत 3 बॉलचा सामना केला अयूबने. फक्त 1 धाव खात्यामध्ये आहे. पण इतकी घाई करायची गरज देखील नाही कारण की 31 धावांचं टार्गेट आहे. 5 ओव्हरमध्ये 31 धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला अचूकता, भेदकता आणि प्रामुख्याने विकेट प्राप्त करावे लागतील. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. सध्या खूप चांगली गोलंदाजी होतीये. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगावलाय. तो लँड होईल लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर. अयूब शेखच्या बॅटमधून येतोय पहिला मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. सुपर्ब स्ट्रोक. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातोय अयूब शेख. भरपूर मेहनत, भरपूर चांगलं क्रिकेट अयूब शेख आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलाय. वन ऑफ द जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातोय. आखो टप्प्याचा बॉल थ्रू द कव्हर इनफिल्डच्या वरून 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. अयूब शेख आता सेट झालाय आणि थेट पाठवलाय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा बॉलला सुरुवात होतीये. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. बीमर खराब चेंडू पाहायला मिळतोय. अक्षय पाटीलने चूक केली. अक्षय पाटील चूक करतोय. या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर चौकार आला. अक्षय पाटील या 2 बॉलवर मोठे फटके आल्यानंतर प्रेशरमध्ये आला आणि इथे नो बॉल. फ्रेडचा इशारा अंपायर करत असताना वैती सर असेल, विजय पाटील सर असेल, यांचं देखील कौतुक करावं लागेल. नासिर शेख असतील, रुपेश सावंत सर असतील. फ्री हिटच्या बॉलवर लॉंग ऑफ रिजनच्या वरून चेंडू फरार होत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. हमजा खानच्या माध्यमातून 1च धाव मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या 17-17 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दत्ता पाटील, राज भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. ते देखील ऑनलाईन या स्पर्धा पाहतात, त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचाच मनपूर्वक आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात होते. अगदी छोटं आव्हान आहे. या आव्हानाला पार करत असताना हा संघ खेळतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणावं लागेल. जितेश राऊतच्या माध्यमातून 1 धाव मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. जास्तीत जास्त स्ट्राईक अयूब शेखला देण्याचा येथे मनसुबा आहे जितेश राऊतचा. चला, ही मॅच संपल्या MP वॉरियर्स टीम आपण मैदानाचा दावा घ्यायचा आहे. टीम मीटिंग आताच करून घ्या कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळेच भावेश नाईकला विनंती असेल की आपला स्क्वॉड रेडी करायचा आहे, टीम रेडी करायची आहे आणि ही मॅच संपल्या आपल्याला मैदानाचा दावा घ्यायचा आहे. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. अयूब शेखच्या बॅटमधून येतोय. क्रॅकिंग battery.ai. षटकार. 6 धावा. 4 धावा मिळतील, माफ करा. षटकार दिला त्यांनी. 6 धावा. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चला, अखेरचे अवघे 7 धावांची आवश्यकता आहे.
हनीबाई पटेल यांना आपण पाहू शकाल. खेळणे 11 टीमचे कॅप्टन आहेत, मेंटॉर आहेत. नुकतीच खेळणे प्रीमियर लीग देखील संपन्न झाली. भरपूर मोठं योगदान त्यांचं देखील राहिलंय आणि क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. आज NMTCA प्रेझेंट्स नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीग 2025 हा पहिलं पर्व सुरू आहे. तर चैतन्य पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. टाकी गावचा हा सितारा ग्रामीण क्रिकेटमधील एक उगवता सितारा ज्याने रायगड प्रीमियर लीग गाजवली, पावसाळी स्पर्धेमध्ये बाईक जिंकली आणि लेदर क्रिकेट यामध्ये नेहमीच त्याचं योगदान राहिलंय. यावेळेस ऑफ ड्राय फटका चांगला आहे. योगेश भोईरला असं वाटलं होतं की जेल पकडेल, पण हा चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जितेश राऊतच्या बॅटमधून षटकार आलाय. सुपर स्ट्रोक, खडे खडे खेळलाय, सँड अँड डिस्पॅच केलाय. 6 धावांसाठी 1 धावांची आवश्यकता. स्कोर झाला लेवल. चला MP वॉरियर्स टीम रेडी राहायचंय आणि हा विनिंग चौकार येतोय जितेश राऊतच्या बॅटमधून. ट्रायडेंट नवी मुंबई संघ पोहोचलाय. तो पहिला संघ ठरलाय जो मेगा सेमीफायनल मध्ये पोहोचणारा संघ आहे. वेल प्लेड ट्रायडेंट नवी मुंबई आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. चला अगदी 2.2 ओव्हरमध्ये हा सामना संपलाय. चला मॅन ऑफ द मॅच गोज टू मॅच. तर मी आपण पाहू शकाल हमजा खानने 7 धावा केले. 7 बॉलमध्ये महेंद्रने 7 धावा केल्या. योगेश भोईरने 6 धावा केल्या. गोलंदाजी करत असताना अयुब